पुणे. पुणे म्हणलं की एकच वाक्य समोर येतं, विद्येचं माहेरघर. पण शहरात शेताचं स्वागत होतं त्या इथल्या अफाट गर्दीने. सिग्नलवर थांबलेली वाहनांची लांबच रांग आणि प्रत्येकाच्या डोळ्यात असलेली अनामिकाही. हे सगळं पाहून मनात एकच प्रश्न येतो, नक्की कशासाठी ही धावपळ असेल? पोटासाठी, पैशासाठी, की या महानगराच्या वेगासोबत जुळवून घेण्यासाठी? पहिल्यांदाच मी मेट्रोने प्रवास केला. आधुनिकतेचा स्पर्श असलेलं चकाचक स्टेशन आणि हवेत झेपावणारी मेट्रो पाहून खूप छान वाटलं. खिडकीतून खाली धावणाऱ्या गर्दीकडे पाहताना मला स्वतःचा खूप अभिमान वाटला. मी घरी बसून ऑनलाईन वर्क करते, त्यामुळे मला या रोजच्या दगदगीची सवय नाही. पण आज मेट्रोच्या वेगासोबत जाताना जाणवलं की आपणही काळानुसार बदलत आहोत, पण आपल्या स्वतःच्या शांततेत. पण आज जाणवलं की या धावपळीच्या युगात मी माझ्या हक्काच्या शांत कोपऱ्यात बसून तितक्याच सक्षमपणे माझं काम पूर्ण करते. गर्दीतून सुटका करून घेण्यासाठी पावलं वळली सारसबागेकडे. मंदिरासमोर असलेला तो विस्तीर्ण तलाव पाहून मन प्रसन्न झालं. संथ पाणी, त्यात विहार करणारे पक्षी आणि काठावरची हिरवळ शहराच्या मध्यभागी असूनही इथे एक वेगळी शांतता नांदते. बाप्पाचं दर्शन घेण्याआधी या तलावाकाठी बसून घेतलेला तो श्वास खूप काही सांगून गेला. बाजूलाच पेशवे पार्कमध्ये मुलाला खेळताना पाहिलं. तो ॲडव्हेंचर गेम्स इतक्या जिद्दीने पार पाडत होता की बघून कौतुक वाटलं. त्याच्यासाठी ही धावपळ नव्हती, तर एक निखळ आनंद होता. मुलांसोबत असताना आपणही पुन्हा एकदा जगणे म्हणजे काय हे नव्याने शिकले. आजचा दिवस खूप काही शिकून गेला. पुण्याची गर्दी, मेट्रोचा वेग, तलावाकाठी मिळालेली शांतता आणि मुलाचा तो निरागस आनंद. जग धावतंय म्हणून धावण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या वेगात आणि शांततेत जगणं हेच खरं सुख आहे. तुम्हाला काय वाटतं? बरोबर ना हेच? माझा आजचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप छान वाटलं. आणि तुम्ही पुण्याच्या सारसबागेत आणि पेशवे पार्कमध्ये गेला आहात का हो? गेला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि नसेलही गेलात तर एकदा जाऊन भेट द्या. खूप छान आहे. थँक्यू. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.